सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वर्धा जिल्ह्यातील महादेव कोळीसह 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातीचा शासनाच्या परिपत्रकाविरोधात तीव्र निषेध. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीमधील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी यांच्यासह 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या वतीने 26 मे 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाचा वर्धा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या संदर्भात शासनाला निवेदन देण्यात आले असून सदर परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की गेले 4 दशकापासून महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडून न्याय मिळण्याऐवजी विविध समित्या व विभागाकडून नवनवीन अटी लादून या समाज घटकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी, ढोर कोळी यांच्यासह 33 जमातीच्या प्रतिनिधींनी असा आरोप केला आहे की आदिवासी विकास विभाग, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि विविध जात पडताळणी समित्यांकडून वारंवार मनमानी निकष लागू केले जात आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 26 मे 2026 रोजी काढण्यात आलेले परिपत्रक हे या अन्यायाचीच पुढील कडी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या परिपत्रकामुळे अनुसूचित जमातीतील हजारो विद्यार्थी, युवक, युवती, शासकीय कर्मचारी व नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी सांगितले की संविधानाने दिलेले हक्क आणि आरक्षणाचे लाभ मिळवण्यासाठी आमच्या समाजाला वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागत आहे. शासनाने न्याय देण्याऐवजी अधिक कठोर अटी लावून आमच्या जमातींना वैधता प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात वर्धा जिल्ह्यातील समस्त महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर 33 अन्यायग्रस्त जमातीच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 चे परिपत्रक तात्काळ रद्द करून अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र व वैधता प्रक्रियेत सुलभता आणावी अशी मागणी करण्यात आली. तसेच शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापक जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही समाज बांधवांनी दिला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातीचे प्रतिनिधी सहभागी होणार असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक न्याय प्र 72 ही 16/28/66 क्रमांक 610 महात्मा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई दिनांक 26 मे 2026 परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सादर करावयाच्या न्यायालयीन प्रकरण विहित कालमर्यादेत सादर करण्याबाबत अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्राच्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास्तव सादर करावयाच्या न्यायालयीन प्रकरण मान्य उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यावर खालीलप्रमाणे नमूद कार्यालय मर्यादेत सादर करण्यासाठी कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. या अर्था आम्ही निषेध आणि होळी करीत आहोत. शासन महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागाने 26 मे 2026 रोजी जो शासन परिपत्रक नमूद केलेला आहे, म्हणजे निर्गमित केलेलं आहे, त्या शासन परिपत्रकाचा आम्ही जिल्हा अर्बन ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमेन शाखा वर्धा त्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सदर शासन परिपत्रकाची आम्ही होळी करतो आणि सदर निवेदनाची प्रत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आता देण्यासाठी निघणार आहोत. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.